तुमचं आमचं एवढं नुकसान झालं आणि त्या नुकसानीनंतर हे 8,500 रुपये आपल्याला देणार आहेत. हेक्टरी 8,500 रुपये ज्यावेळेस खात्यामध्ये येतील ते आल्यानंतर जवळपास ते 6,200 6,500 पर्यंत आपल्या खात्यावरती पडतील. परंतु आपण मागच्या वर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणावरती पीक विमा भरत होतो आणि हा पीक विमा भरत असताना आपल्याला एक प्रकारची शाश्वती होती की 100% नुकसान झाल्यानंतर आरक्षित रक्कम, पीक विम्याची जी सुरक्षित रक्कम आहे ती आपणाला मिळेल आणि ती मोठ्या प्रमाणावर मिळत होती. काढणी पश्चातला तर 35,000 ते 40,000 रुपयापर्यंत ती मिळत होती. आणि यावर्षी आपल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव असं आहे, 1 रुपयातला पीक विमा तर बंद झालाच झाला, परंतु प्रीमियम किती वाढला तर बीड जिल्ह्यामध्ये प्रीमियम हा कापूस आणि कांद्याला जर बघितलं तर बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत दुप्पट आहे. आणि हा प्रीमियम वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला एवढं सगळं नुकसान झालेलं असताना आता ही माझ्या हातात जी सोयाबीन आहे ह्या सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या सोयाबीनला कोंब फुटलेली आहेत. एवढं सगळं नुकसान झाल्यानंतर सरसगट ज्यांनी म्हणजे विमा भरलाय आणि तक्रारी केल्या आहेत अशा लोकांना किमान 40,000 रुपयापर्यंतचा रक्कम मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असता. आमच्यासारख्या लोकांना आंदोलन करून तो पीक विमा तुम्हाला मिळवून देता आला असता. परंतु यावर्षी सरकारनं तक्रारीच ग्राह्य धरायच्या नाहीत अशा प्रकारचा शासन निर्णय काढल्यानं आणि त्या शासन निर्णयाला कोणत्याही आमदारांनी सत्ताधारी विरोध केलाय असं दिसत नाही. त्यामुळे यावर्षी उंबरठा उत्पादनावर आधारित आणि फक्त उंबरठा उत्पादनावर आधारित नाही, उंबरठा उत्पादन एका बाजूला आणि चालू वर्षाचं सरासरी उत्पादन या दोघांच्या 0.5 कोएफिशियंटच्या ॲडिशननं हा पीक विमा आपल्याला मिळणार आहे. आणि तोही उंबरठा उत्पादन या वर्षीचं नाही तर मागील 7 वर्षाच्या उत्पादनापैकी चांगल्या 5 उत्पादनाच्या सरासरीच्या आधारे या वर्षीच्या पीक विम्याचं गणित आणि सूत्र ठरणार आहे. आणि हे सगळं होत असताना आपल्याला पीक विमा यावर्षी किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो, तुमचा प्रीमियम जरी निघाला तरी खूप झालं अशा पद्धतीचा पीक विमा यावर्षी मिळणार आहे. म्हणजे हे जे सोयाबीन तुम्ही बघताय, आज जरी पाऊस थांबला, आज तर थांबलेला नाहीये, मी पावसात उभा आहे, आज जरी पाऊस थांबला तरीही पुढचे 8 दिवस हे सोयाबीन काढता येणार नाही. ह्याचं 100% नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे तुमचा हेक्टरी विम्याचे 40-50 हजार आणि हे हेक्टरी जे काय 40-50 हजार होते तेही गेलेले आहेत. म्हणजे एका हेक्टरला तुमचा लाख रुपयाचा खिसा या सरकारनं आणि कंपनीनं मिळून मारलेला आहे. यामध्ये दुसरी गोम शेतकऱ्यांना अशी आहे की तुमचं एवढं सगळं नुकसान झाल्यानंतर 8,500 रुपये आणि ज्या दिवशी तुम्ही पीक विमा भरताना 1 रुपया भरा किंवा 900 रुपये भरा किंवा 1000 रुपये भरा, त्या दिवशी सरकार कंपनीला 22 ते 25 ते 30 हजार पीक निहाय वेगवेगळ्या जिल्ह्यासाठीची रक्कम 22,000च्या पुढे, म्हणजे कोणताही पंचनामा न करता पीक विमा कंपनीला तुमच्या प्रति हेक्टर मागे 22,000 रुपये मिळतात. आणि ज्या वेळेस तुमचं नुकसान होतं तर 8,500 रुपये मिळतात. आणि त्या 8,500 रुपयापैकी सुद्धा फक्त 6,200 ते 6,300 रुपये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तिथे 2,000, या नुकसानीचे 5-50 हजार आणि पीक विम्याचे 50 हजार. जर एका शेतकऱ्याला 2 हेक्टर जरी जमीन धरली तरी तुमचं 2 लाखाचं नुकसान, 1 लाखाचं पीक विम्याचं आणि जेवढं तुम्ही उत्पादन चांगलं काढाल तसे लाख 2 लाख 3-3 लाखाचा खिसा या सरकारनं मारलेला आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारला आमची विनंती आहे की आपण पुन्हा एकदा ह्याचा फेरविचार करून पुन्हा सगळ्या पीक विमा कंपन्या एकत्रित बसून याच्यावरती कसा तोडगा काढता येईल. कारण शेतकऱ्यांनो आणि सरकारला आमची अशी सुद्धा विनंती आहे की उंबरठा उत्पादन तुम्ही माझ्या शेतात किंवा एखाद्याच्या शेतात जाऊन काढालही, एका गावात तुम्ही 4-2 ठिकाणी 2 छटाक दाणे काढता आणि त्याच्यावरती उंबरठा उत्पादन ठरवता. आता ज्या गावांमध्ये पीक पूर्णपणे पीक तर गेलंच पण जमीन गेली आहे, जिथं पीकच नाही मोजायला, त्याचा अंदाज तुम्ही आम्ही कसे काढू शकता. त्याचा अंदाज 100% शून्य आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं उत्पादन होणार नाही, कोणत्याही प्रकारचं नुकसान तिथं मोजायची गरज नाही. आणि अशा सगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही उंबरठा उत्पादनांची अट लावताय म्हणजे तुम्ही एक महाक्रूर पाप शेतकऱ्यांसोबत करताय. त्यामुळे ह्या पीक विमा योजनेची तुम्ही पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्यापूर्वी फेरविचार करण्याची गरज आहे. आणि जो आमचा खिसा तुम्ही हाणण्याचा डाव मांडलेला आहे तो खिसा आमचा शिवून द्या आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या.